जय शिवराय. सध्याला मी भूषणगडावरती आहे आणि भूषणगड या ठिकाणी आज राजा शिवछत्रपती परिवार आयोजित आज भूषणगडची स्वच्छता मोहीम आहे. आणि एकंदरीत ज्यावेळेस तुम्ही भूषणगडावरती येता त्यावेळेस भूषणगडचा जो गोमुखी दरवाजा जो आहे, प्रथम दरवाजा लागतो, त्या दरवाज्यातून आत आल्यानंतर तुमच्या पुढच्या समोर ज्या सैनिकांच्या दिवड्या ओलांडल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पुढे येता त्यावेळेस भूषणगडावरती काहीतरी एक तुम्हाला त्या ठिकाणी एक फ्लेक्स लावलेला आहे. आणि तो फ्लेक्स असा आहे की ह्या ठिकाणी काय तर बघा की किल्ल्यावर जे एकंदरीत तटबंदीसाठी वापरण्यात आलेले जे दगड होते त्या दगडाच काहीतरी ह्या खाणीतून काढलेत असं त्या ठिकाणी एक फ्लेक्स लावलेला आहे. पण वास्तववादी मी अनेक इतिहास साधनांची पुस्तकावर वाचल्यातून असा अनुभव दिसतो की हे जे तुम्हाला जे खाली जे दिसते ते कदाचित त्या कालखंडामधले पाण्याचं फिर वगैरे असावे किंवा आपण त्याला तळ असं म्हणतो किंवा पाण्याचं टाक असावं. कारण एकंदरीत इथल्या जी दगडांची रचना आहे आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जे किल्ल्यांची जी रचना आपण सगळी बघतोय की अग्निजन्य जो खडक असायचे त्या खडकापासून बऱ्यापैकी किल्ल्यांच्या तटबंदी बांधली. आणि भूषणगड किल्ल्यावर जो दगड सापडतोय तो रूपांतरित खडक प्रकारचा खडक आहे. म्हणजे त्यामध्ये अनेक स्टेप बाय स्टेप असे प्रकार आहेत. आणि त्यामुळे ही एकंदरीत जे आहेत हे किल्ल्यावरचे असणारे काहीतरी सगळे हे अग्निजन्य दगड आहे. आणि हा जो खालचा जो ह्या पाण्याच्या टाकातला जो आसपास सगळा जो दगड दिसतो आपल्याला तो रूपांतरित आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप अशी दगडाची रचना आढळते. आणि हे छोटा आहे खूप, असं काही फारसं नाही असं की ह्या ठिकाणी दगड खाणला म्हणते दगडाची खाणं वगैरे अशी, तर त्याचा फारसा काय घेरा वगैरे काय मोठा नाही. आणि एकंदरीत किल्ल्याचा जर विस्तार बघितला तर पश्चिमेकडचा जास्त विस्तार आहे. आणि तटबंदीचा एकंदरीत दगडाच्या प्रकारावरून एक आप्पा परब वगैरे यांचे जे आपण जर त्यांची पुस्तक वाचली तर किल्ल्यांच्या ह्याच्याविषयी तंत्रज्ञानाविषयी तर तुम्हाला त्यातून दिसतंय की एकंदरीत हे हा सगळा परिसराचा जो खालचा भाग आहे ह्या ठिकाणी खुले खूप आहे. ॲक्च्युली ह्यामध्ये दगडोपर खालनवरून खूप पडलेत. आणि ह्यातले जे दगड आहेत का ना अतिशय गुळगुळीत, ज्या पर्यंत नदीचे गोटे असतात गुळगुळीत पण ते फुटतात लगेच. पण हा जो अग्निजन्य खडक असतो हा 60-70 फुटावरती खाली आपल्याला फिर खोदताना वगैरे सापडतो का जमीन आपल्याला 60-70 फूट खाली हा आपल्याकडे दगड सापडतो. त्यामुळे एकंदरीत हा जो दगड आहे तो हा भूषणगडवरचा असणारा जो आपण खाण म्हणतो मायनिंगमधून हा काय दगड खाणलेला नाही. तर हा दगड कदाचित आपण बघतो की शिलाहारान किंवा भोजन ज्यावेळेस किल्ला बांधला होता 1210ला बांधकाम चालू होतं त्यावेळेस हा दगड कदाचित बाहेरून आणला होता. एकंदरीत आपल्याला त्याच्या एकंदरीत रचनेवरून काहीतरी दिसते.